फर्स्ट मधला पुढचा चॅप्टर आपण सुरू करतोय, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आता हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मधला आपल्या चॅप्टरचं नाव तर आहे ट्रिग्नोमेट्रिक पण आणि फंक्शन पण. म्हणजे फंक्शन कशी आहेत आपली आता तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक आणि कॉट असणार आहे. असल्या फंक्शन्सचा आपण अभ्यास करणार. बघा काही डेफिनेशन बघायच्यात आपल्याला. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. आता ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हे इक्वेशन आहे आणि परत ते कसलं असेल तर ट्रिग्नोमेट्रिक आहे. अन इक्वेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन और फंक्शन्स, त्याच्यामध्ये एक फंक्शन असेल किंवा अनेक फंक्शन्स असतील, इज कॉल्ड ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपण कोणाला म्हणणार तर अशी काही इक्वेशन्स इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे किंवा फंक्शन्स, त्याच्यामध्ये साइन असेल, कॉस असेल, टॅन असेल, कॉट असेल किंवा कोसेक असेल, काहीही असेल, तर अशी जर फंक्शन्स असतील ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स तर त्याला आपण म्हणणार ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. फॉर एक्झाम्पल बघा, साइन थिटा इक्वल टू हाफ. आता याच्यामध्ये आपला व्हेरिएबल काय झालाय तर थिटा झालाय. मग आपल्याला हा थिटा फाइंड करायचा आहे, म्हणजे असा अँगल शोधायचा आहे की त्याचा साइन बघितला की हाफ आहे, बरोबर. हे त्याचं सोल्युशन झालं. आता हे इक्वेशन आहे म्हणल्यावर त्याचं सोल्युशन असणारच आहे. पुन्हा कॉस थिटा इक्वल टू √3/2. आता हा कॉस थिटा आहे. कॉस थिटा इक्वल टू √3/2 म्हणजे थिटा आपला काय झाला तर व्हेरिएबल झाला. असा थिटा शोधायचा आहे की त्याचा कॉस बघितला की √3/2 येतं. किंवा साइन थिटा इक्वल टू कॉस थिटा. आता असा अँगल शोधायचा आहे आपल्याला आता की त्या थिटाचा कॉस जेवढा येतो तेवढाच त्या थिटाचा साइन येतो, बरोबर. मग हे आपल्याला अँगल असे शोधायचे. ही इक्वेशन जी आपण लिहिली या इक्वेशनला आपण म्हणतो ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. पुढची आपली डेफिनेशन आहे सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. मग आता एखाद्या इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे काय असतं तर त्यातले जे काही व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलची किंमत काढायची. मग आता आपला व्हेरिएबल असेल थिटा किंवा या थिटाच्या जागेवर कधी कधी एक्स पण असू शकतो, वाय असू शकतो, काही असेल. तो जो व्हेरिएबल आहे त्याची किंमत काढायची. द व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल इन अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन which satisfies the equation is called a solution of trigonometric equation. काय फाइंड करायचंय व्हॅल्यू फाइंड करायची कोणाची व्हेरिएबलची. व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल, एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची. ते व्हेरिएबल कुठं असेल इन अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये असलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची. पुन्हा ती कशी पाहिजे which satisfies the equation. त्या व्हॅल्यूनं त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूनं ते इक्वेशन सॅटिस्फाय केलं पाहिजे. इज कॉल्ड अ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. मग या अशा सॅटिस्फाय करणाऱ्या इक्वेशन सॅटिस्फाय करणाऱ्या व्हॅल्यूला आपण काय म्हणणार आहे सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे कसं होईल बघा बरं. आता इथं साइन थिटा इक्वल टू हाफ आहे. आपल्याला थिटा काढता येईल. आपल्याला माहिती आहे साइन 30 किती असतो हाफ असतो, म्हणजे या थिटाची किंमत किती झाली 30 झाली. तसंच आहे. किंवा इथं बघा कॉस थिटा इक्वल टू √3/2 आहे. मग असा अँगल शोधायचा आहे की त्याचा कॉस बघितला की √3/2 येतो. माहिती आहे का आपल्याला हा अँगल किती असतो ते. थिटा किती झाला इथं पुन्हा 30 डिग्री झाला. पटतंय ना. पुढे बघा नोट, a trigonometric equation can have more than one solution. या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला काय असणार आहे मोर दॅन वन सोल्युशन असणार आहे. आता आपण बघितलं साइन थिटा किती आहे हाफ आहे, म्हणजे आपण थिटा किती म्हणलो तर 30 डिग्री म्हणलो, म्हणजे π/6 रेडियन म्हटलो, बरोबर. पण आता इथं आपण काढताना एकच सोल्युशन काढलं, पण आपण आता नोट मध्ये काय म्हणतोय की ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कॅन हॅव मोर दॅन वन सोल्युशन. हे जे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स असतात यांना एक पेक्षा जास्त सोल्युशन्स असतात. आता ती कशी तर बघा
साइन थिटा किती आहे? हाफ आहे. हाफ कोण असतो? तर साइन π/6 असतो. म्हणजे जर तुम्ही असं म्हटलं की साइन थिटा हाफ आहे, म्हणजे हाफ आपण साइन π/6 म्हणलं, तर इक्वेशन जर इक्वेट केलं तर थिटाची किंमत आपली π/6 आली. सो π/6 इज अ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन साइन थिटा इक्वल टू हाफ. त्यामुळे π/6 काय झालं? तर त्या इक्वेशनचं सोल्युशन झालं. कुठल्या इक्वेशनचं? तर साइन थिटा इक्वल टू हाफ. बिकॉज ऑफ पिरियडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आता पिरियडिसिटी आठवते का? काही ठराविक अँगल रिपीट केला की फंक्शनची व्हॅल्यू तीच राहते, साइनची व्हॅल्यू तीच येते, कॉसची व्हॅल्यू तीच येते, त्याला आपण पिरियडिसिटी म्हणतो. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मे हॅव इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन. मग या पिरियडिसिटीमुळे काय होतं? तर ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला नंबर ऑफ सोल्युशन्स, मेनी इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स मिळते. आता हे कसं आलं ते बघा बरं. तर आपण 11वी मध्ये शिकलोय ट्रिग्नोमेट्री ही स्टँडर्ड युनिट सर्कलवर असते, कारण स्टँडर्ड युनिट सर्कलवरची ट्रिग्नोमेट्री आपल्याला लवकर कळते. मग हा एक स्टँडर्ड युनिट सर्कल आहे असं म्हणूयात आपण. हा पॉइंट आहे ए, की ज्याचे कोऑर्डिनेट असतील 1 0, याचे कोऑर्डिनेट असतील -1 0, याचे असतील 0 1 आणि याचे असतील 0 -1. मग आता 60 अँगल कुठं 30 अँगल घेतला ना आपण. हे इक्वेशन आहे आपलं साइन थिटा इक्वल टू हाफ. हाफ किती झाला आपला? तर साइन π/6 झाला. त्यामुळे आपण थिटा किती काढला? π/6 काढला. मग आता हा थिटा जो आहे, हा थिटा इथं π/6 आहे असं म्हणूयात. मग हा पॉइंट इथं गेला, त्यामुळं आपल्या अँगल या अँगलचा साइन किती झाला? तर हाफ झालाय, बरोबर. मग आता आपण रोटेशन थोडंसं वेगळं करू. बघा बरं, आता मी किती फिरले बघा. माझं रोटेशन किती झालं? हे इथपर्यंत 360 डिग्री झालं, पटतंय. आणि हा अँगल 30 आहे, त्यामुळे माझं रोटेशन किती झालं? तर 360 म्हणजे 2π आणि प्लस परत 30 म्हणजे π/6 झालं. मग एवढा मी अँगल फिरले. मग एवढा अँगल फिरले तर पुन्हा मी इथंच आले, माझा पॉइंट पी इथंच आला, बरोबर आहे ना. मग या अँगलचा साइन किती असेल? आता बघा बरं, विचार करा, या अँगलचा साइन किती असेल? हा जो π/6 आहे आणि हा 2π प्लस π/6, हे अँगल कसे आहेत? को टर्मिनल अँगल्स आहेत, बरोबर आहे ना. को टर्मिनल अँगल्स म्हणजे त्याचा इनिशियल पॉइंट आणि इनिशियल रे आणि टर्मिनल रे सेम पोझिशनला आहे, पण त्याचं रोटेशन मात्र वेगवेगळं आहे. मग जिथं याचा टर्मिनल रे तिथंच याचा टर्मिनल रे असणार आहे. बघा बरं, अजून मी एखादं रोटेशन कंप्लीट करते. हा माझा 2π झाला इथपर्यंत, परत मी फिरले आणि परत इथं आले, किती झाले? 4π झाले, बरोबर. 4π आणि पुन्हा मी इथं गेले, म्हणजे मी 4π प्लस π/6 फिरले. पुन्हा हे को टर्मिनल अँगल्स झाले तिन्ही सुद्धा, बरोबर. अजून एक रोटेशन करूयात. तिसरं रोटेशन कंप्लीट केलं तर 6π प्लस π/6 होईल. हे सगळे अँगल्स कसे आहेत? तर को टर्मिनल अँगल्स आहेत. म्हणजे मी काय केलं तर पिरियडिसिटीचा वापर केला. साइनचा पिरियड किती आहे? 2π आहे, आठवतंय ना. पिरियडिसिटी 11वीतलं एक पॉइंट होता फंक्शन मध्ये आणि ट्रिग्नोमेट्री मध्ये. पिरियडिसिटी म्हणजे एक ठराविक अँगल तुम्ही त्यात ऍड करत गेला तर तुमच्या साइनची किंवा कॉसची किंवा टॅनची किंवा सेकची किंवा कोसेकची किंवा कॉटची व्हॅल्यू तीच येते. तसं या साइनचा पिरियड काय आहे? 2π. कॉसचा पिरियड पण 2π. मग या अँगल मध्ये मी 2π ऍड करत नेला तर माझ्या साइनची व्हॅल्यू तीच येणार आहे, येईल ना. म्हणून ते स्टेटमेंट आपल्याला सांगतो, because of periodicity of trigonometric functions, trigonometric equation may have infinite number of solutions.
मग आपण काय केलं आता, तर हे असे अँगल जर भरपूर घेतले तर आपल्या साईनची व्हॅल्यू तीच राहणार आहे. कशी राहील बघा बरं. तर तुमचा साइन थीटा हाफ आहे. हाफ म्हणजे तुम्ही म्हटलं साइन π/6 म्हटलं, पण जी साइन π/6 ची किंमत आहे तीच तुमची साइन 2π + π/6 ची किंमत असणार आहे. तीच तुमची साइन 4π + π/6 ची किंमत असणार आहे. तीच तुमची साइन 6π + π/6 ची किंमत असणार आहे. तीच पुन्हा साइन किती असेल पुढचं 8π + π/6 ची किंमत असणार आहे. 2π वाढवत नेतोय आपण. मग असं भरपूर अँगल तुम्हाला लिहिता येतील. या सगळ्या अँगलला काय झालं तर तुमच्या साइनची किंमत हाफच झाली. म्हणजे तुमच्या थीटाची किंमत किती आली, पहिली आली π/6, दुसरी आली 2π + π/6, मग आली 4π + π/6, मग आली 6π + π/6, मग येईल 8π + π/6. अच्छा, तुम्हाला इन्फायनाइट व्हॅल्यूज लिहिता येतील. हे तुमचं सोल्युशन झालंय. थीटाच्या व्हॅल्यू या सगळ्या येत आहेत, म्हणजे इन्फायनाइट व्हॅल्यूज येत आहेत. म्हणूनच आपण काय म्हटलं की ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स आहेत. आणि हे इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स का आले तर तुमच्या पिरियडिसिटी मुळे आले. साइनचा पिरियड 2π असल्यामुळे त्या 2π ऍड करत गेलं की तीच व्हॅल्यू आपल्याला मिळते. मग जसं एखादं साइनचं एक्झाम्पल घेतलं तसंच जर कॉसचं एक्झाम्पल आपण घेतलं, कॉस थीटा इक्वल टू सपोज √3/2 आहे, तर तुमच्या √3/2 कॉसची किती किंमत येते, कॉस π/6 येते. मग बरोबर, मग π/6 जर आली, कॉसचा पिरियड 2πच आहे, म्हणजे जेवढी ही किंमत येणार आहे तेवढीच कॉस 2π + π/6 ची येणार, तेवढीच कॉस 4π + π/6 ची येणार. म्हणजे तुमच्या थीटाच्या व्हॅल्यू काय झाल्या, π/6, 2π + π/6, 4π + π/6. अशा तुम्हाला इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स मिळतात. किंवा कॉस थीटा आपण 1/√2 म्हटलं, तर 1/√2 म्हणजे किती येतं, कॉस π/4 येतं. आता जी कॉस π/4 ची किंमत असेल तीच कॉस 2π + π/4 ची असणार, तीच पुन्हा कॉस 4π + π/4 ची असणार. मग आता तुमच्या थीटाच्या व्हॅल्यूज काय काय येतील, π/4, 2π + π/4, 4π + π/4. असं आपल्याला इन्फायनाइट नंबर्स लिहिता येतील. म्हणजे होतं काय तर पिरियडिसिटी मुळे काय झालं तर तुमच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला, या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स झाले. पुढची डेफिनेशन आहे आपली प्रिन्सिपल सोल्युशन. अ सोल्युशन अल्फा of a trigonometric equation is called a principal solution if 0 is less than equal to alpha is less than 2π. बघा, एक ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन घेतलंय, म्हणजे असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट असेल, बरोबर. मग या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन काढलं, म्हणजे तुमच्या व्हेरिएबल थीटा एक्स जो काही असेल त्याची व्हॅल्यू काढली आणि ती किती आली तर अल्फा इतकी आली असं आपण म्हणूया. म्हणजे मगाच्या एक्झाम्पल मध्ये जसं साइन π/2 हे जे होतं साइन थीटा इक्वल टू हाफ, म्हणजे थीटा किती झाला तर π/6, 2π + π/6, 4π + π/6 हे जे आलं हे सोल्युशन्स आले आपले, बरोबर. मग या सोल्युशन पैकी काही सोल्युशन अल्फा, ही सगळी सोल्युशन अल्फा आहेत किंवा एक सोल्युशन अल्फा आहे असं आपण म्हणूया. त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन आलं अल्फा. मग त्या अल्फाची व्हॅल्यू कुठली का असेल ना, π/6 असेल, 2π + π/6 असेल, काही असेल, याला आपण म्हणणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन. त्या अल्फाला आपण म्हणणार प्रिन्सिपल सोल्युशन. कधी, इफ थीटा तुमचा हा जो अल्फा आहे, तुमच्या ज्या व्हेरिएबलची जी किंमत आली आहे थीटाची म्हणजे अल्फाची, ती किती पाहिजे, 0 किंवा 0पेक्षा मोठी, म्हणजे 0 चालणार आहे.
पण 2π पेक्षा लहान, म्हणजे आपल्या सोल्युशन मध्ये 2π येणार नाही. म्हणजे होतंय का, हा झाला 0 आणि हा झाला 360 डिग्री, म्हणजे तुमचा अल्फा 0 आणि 0 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान पाहिजे. बरोबर ना. आता बघा बरं, तुम्ही या मगाच्या एक्झाम्पल मध्ये किती सोल्युशन काढली. हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं, हे पाचवं, आणि परत तुम्ही म्हणताय की याला इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स होते. मग आता यातलं प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला कुठलं म्हणता येईल? प्रिन्सिपल सोल्युशन कुठलं? असा अँगल की जो 0 ते 360 मध्ये असेल. बरोबर. मग हा किती अँगल होता आपला? 30 होता ना. हा किती होईल बघा बरं. हा आहे 360 प्लस 30, किती होईल बघा. हा 360 प्लस 30 म्हणजे किती झाला? हा 390 झाला. बरोबर ना. मग 390 आपल्या रेंज मध्ये येतोय का? नाहीये, म्हणजे हे आपलं प्रिन्सिपल सोल्युशन नाही. हा किती झाला बघा, 360 प्लस 360 प्लस 30, मग हा भरपूर मोठा अँगल झाला, 720 आणि परत 30 म्हणजे 750 अँगल झाला हा. मग हा 750 अँगल आपल्या रेंज मध्ये आहे का? आपल्याला किती पाहिजे? 360 पेक्षा लहान पाहिजे. म्हणजे हे सगळे अँगल असे मोठेच होत जाणार, म्हणजे हे काय आपले प्रिन्सिपल सोल्युशन नाही. पण हा अँगल बघा बरं 30 आहे आणि 30 अँगल 0 ते 360 मध्ये येतो ना. त्यामुळे या एक्झाम्पल मध्ये तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन काय झालं? π/6 झालं. मग आता बघा बरं, तेच गणित आपण सोडवूया. साइन थीटा इक्वल टू हाफ. हाफ किती झाला? साइन π/6 झाला. बरोबर. मग साइन π/6 झाला. आता तुम्हाला माहिती आहे की गणित सोडवायची कशी बघा. आता तुमची साइनची व्हॅल्यू किती आहे? तर हाफ आहे. हाफ म्हणजे तुम्ही काय म्हटलं? साइन π/6 म्हटलं. तुमच्या हा जो नंबर दिलाय, तुमच्या साइन थीटाची व्हॅल्यू जी दिली आहे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. पटलं का? साइन थीटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कुठलं आहे आपलं? साइन. मग आपण 11वीत शिकलोय कुठलं फंक्शन कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतं. कुठलं फंक्शन कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतं? तर इथं असतं ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह. इथं साइन आणि कोसेक, इथं टॅन आणि कॉट, आणि इथं कॉस आणि सेक. बरोबर. ऑल साइन, टॅन आणि कॉस. मग आता तुमच्या साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तुमचा अँगल कुठं असेल विचार करा. तुमचा अँगल असेल एकतर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये किंवा सेकंड क्वाड्रंट मध्ये. पटलं का? ज्या अर्थी तुमच्या साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली आहे, कारण हा नंबर देताना पहिलं गणितात हे शोधायचं हा नंबर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. मग हा नंबर पॉझिटिव्ह आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे साइन. मग साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे कुठं आली? तर फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट. म्हणजे तुमचा अँगल फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मधला आला. बरोबर. त्यातला एक अँगल आपण शोधला आहे π/6, तो कुठं गेला? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये गेला. बरोबर. आता आपल्याला सेकंड क्वाड्रंट मधला अँगल शोधायचा. आता हा सेकंड क्वाड्रंट मधला कुठला तरी असा अँगल शोधायचा. मग त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? तर याच हाफची किंमत किंवा हा साइन π/6 मी असा लिहिला, साइन π-π/6 चालेल का बघा बरं. हा मी अलाइड अँगलचा वापर केला. पटलं का तुम्हाला? साइन π-θ इक्वल टू साइन थीटा, असा मी तो फॉर्म्युला लिहिलाय. माझा थीटा किती आहे? π/6 आहे. मग साइन π-θ, थीटा झाला π/6, हा किती येतो? तर साइन थीटा येतो. इथं पॉझिटिव्ह येतं का? π-θ म्हणजे तुम्ही काय करताय? तर 180 मधून काहीतरी वजा करताय, त्यामुळे तुम्ही सेकंड क्वाड्रंटला जाणार आहे. बरोबर. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन काय असतं? तर पॉझिटिव्ह असतो. आलं. मग मी काय केलं? तर साइन π/6 ची किंमत अलाइड अँगल लिहिली
साइन पाय मायनस पाय बाय 6. मग आता हा अँगल किती झाला बघा बरं इथं. हा अँगल झाला साइन ही वजाबाकी केली, हे सिम्प्लिफाय करायचं आता. तर 5 पाय बाय 6 होईल का. या 6 इकडे गुणलं, 6 पाय मायनस पाय झाले 5 पाय बाय 6. म्हणजे हा अँगल टोटल तुमचा किती झाला तर 5 पाय बाय 6 झाला. आणि हा किती आहे तर पाय बाय 6 आहे. आता या साइन 5 पाय बाय 6 ची किंमत सुद्धा किती येणार आहे तर हाफ येणार आहे. आता 5 पाय बाय 6 सेकंड क्वाड्रंटला गेलाय का चेक करूयात आपण. हा अँगल 30 असतो, 30 गुणिले 5 म्हणजे हा अँगल किती झालाय टोटली तर 150 अँगल झाला. आणि 150 अँगल 360 पेक्षा लहान आला. 150 अँगल 360 पेक्षा लहान आला. म्हणजे एक अँगल आपला आला पाय बाय 6 म्हणजे 30 आणि दुसरा आला 5 पाय बाय 6 म्हणजे 150. आणि हे दोन्ही अँगल आपले कसे आहेत तर 2 पाय पेक्षा लहान आणि 0 पेक्षा मोठे. बरोबर. त्यामुळे आपलं प्रिन्सिपल सोल्युशन काय झालं तर या दोन व्हॅल्यू झाल्या. आता तिसरा अँगल शोधायचं म्हटलं ना तर बघा बरं तुम्हाला कुठे जावं लागेल, पुन्हा इथे यावं लागेल. आणि तिसरा अँगल आपला कुठला असेल मग 2 पाय प्लस पाय बाय 6 असेल. पटतंय. आणि 2 पाय प्लस पाय बाय 6 2 पाय पेक्षा मोठा झाला, त्यामुळे ते प्रिन्सिपल सोल्युशन येत नाही. मग आपण काय लिहिलं बघा, साइन पाय बाय 6 इक्वल टू साइन पाय मायनस पाय बाय 6. फॉर्म्युला आठवला आणि ही वजाबाकी केली. मग आता काय झालं तर आपल्याला थीटाच्या दोन व्हॅल्यू मिळाल्या, एक पाय बाय 6 आणि दुसरी 5 पाय बाय 6. आणि या दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत तर हा ओपन इंटरवल आहे इकडं 2 पायच्या बाजूनं आणि इकडं 0च्या बाजूनं क्लोज आहे. सेमी ओपन इंटरवल आहे म्हणजेच ते असं लिहिलंय आपण, ते 0 आणि 0 पेक्षा मोठ्या आणि 2 पाय पेक्षा लहान आहेत. म्हणून काय झालं तर पाय बाय 6 आणि 5 पाय बाय 6 आर प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन साइन थीटा इक्वल टू हाफ. ही दोन्ही कशी झाली तर प्रिन्सिपल सोल्युशन्स झाली या इक्वेशनची. आलं. आता पुढचं बघा फक्त, कॉट थीटा इक्वल टू -1 देन थीटा इक्वल टू हाफ होईल का बघा. हा इथपर्यंतचा अँगल गेला म्हणजे हा अँगल पाय झाला ना. कॉसची किंमत किती आहे -1 आहे. बरोबर. त्यामुळं थीटा किती झाला तुमचा पाय झाला. इज द ओनली प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. याच्यामध्ये काय झालं तर एकच थीटाची व्हॅल्यू आली. इथं मगाच्या एक्झाम्पल मध्ये 2-2 आल्या. जनरली आपल्या 2-2 व्हॅल्यू येणार आहेत प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये, पण या इक्वेशन मध्ये काय होतं मात्र फक्त एकच व्हॅल्यू येते. का तर तेवढा एकच अँगल असा आहे आपला या रेंज मध्ये 0 ते 2 पाय मध्ये की जो कॉस मायनस करतो. बघा कॉस मायनस परत कुठंच होत नाही, हा एवढ्या पायलाच होणार. इकडे आलं की 2 पाय झालं आणि 2 पाय आपल्या रेंज मध्ये आपल्याला घ्यायचं नाहीये. पुन्हा इकडे आलं की 3 पाय होणार. 3 पाय आपल्या रेंज मध्ये नाही. बरोबर ना. म्हणजे याचे अँगल्स किती होतील पाय, 3 पाय, पुन्हा 5 पाय, 7 पाय. बरोबर. किंवा उलटा केलं तर -पाय, -3 पाय, -5 पाय. पण आपल्या रेंज मध्ये कुठला अँगल आहे फक्त पाय. त्यामुळे एकच याचं प्रिन्सिपल सोल्युशन होतं.